मुंबईकरांनो, पुढची बातमी तुमच्यासाठी आहे। मुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवास महागण्याची शक्यता आहे। रिक्षा टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपये वाढ होण्याची आता शक्यता आहे। परिवहन खात्याचा 3 रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव MMRDA घेणार, या संदर्भात निर्णय। CNGचे दर वाढल्यामुळे भाडेवाढीची सध्या मागणी होतीये। ठाण्यातल्या AC बसचे तिकीट दर मात्र कमी होण्याची शक्यता आहे। भाडेवाढीला मान्यता मिळाल्यास रिक्षाचं कमीत कमी भाडं हे 26 रुपये होणार आहे आणि टॅक्सीचं कमीत कमी भाडं हे 31 रुपये होणार आहे। अतिरिक्त मुख्य सचिव या आठवड्यामध्ये या प्रस्तावावरती निर्णय देतील। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं या संदर्भात अधिक माहिती घेऊया। वेदांत, एकंदरीत मुंबईकरांचा रोजचा खर्च वाढण्याची शक्यता आहे। वेदांत, पूर्वी ऑक्टोबर 2022 पासून ऑटो रिक्षा संघटनांनी कुठल्याही प्रकारे भाडेवाढ केली नव्हती आणि त्यामुळे कटुआ समितीच्या शिफारसीनुसार ही भाडेवाढ व्हावी अशा प्रकारची मागणी गेल्या काही दिवसांपासून ऑटो रिक्षा संघटनांकडून केली जाते आणि तशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी परिवहन विभागाला पाठवला होता। त्या प्रस्तावामध्ये ऑटो रिक्षाचं भाडं हे 3 रुपये तर टॅक्सीचं भाडं हे 4 रुपयांनी वाढावं अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला होता आणि त्यावर परिवहन विभागाने सुद्धा विचार केलेला आहे। संघटनांचं असं म्हणणं आहे की इंधनामध्ये सुद्धा त्याचे रेट वाढलेले आहेत, शिवाय इतर खर्च वाढलेला आहे, शिवाय ॲप आधारित ज्या ऑटो टॅक्सी आहेत त्याचा आमच्या व्यवसायावर परिणाम होतो आणि या सगळ्याचा विचार करून भाडेवाढ केली जावी अशी मागणी केली आहे। आणि त्यामुळेच परिवहन विभागाने जो प्रस्ताव ठेवलेला आहे त्यामध्ये 3 रुपये म्हणजे ऑटोमध्ये किमान जे भाडं आता 23 रुपये आहे ते 26 रुपये, तर टॅक्सीचं जे भाडं आहे किमान 28 रुपये ते 31 रुपये म्हणजे 3-3 रुपयांनी वाढ करण्याचा हा प्रस्ताव ठेवलेला आहे। त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही आहे, मात्र या आठवड्यात या परिवहन विभागाकडनं याला मंजुरी मिळेल आणि त्यानुसार ही भाडेवाढ प्रत्येकी 3 म्हणजे 23 रुपये आपण किमान भाडं भरत होतो रिक्षाचं, ते 26 रुपये होईल आणि टॅक्सीचं सुद्धा आपल्याला किमान भाडं हे 31 रुपये भरावं लागणार आहे। त्यासोबतच एक महत्त्वाचा निर्णय यामध्ये घेतला जाईल, त्यामध्ये ठाण्यात ज्या AC बसेस आहेत त्याचं भाडं हे कमी करण्याचा सुद्धा प्रस्ताव आहे। मात्र या आठवड्यात या सगळ्या संदर्भात शिक्कामोर्तब केला जाईल। धन्यवाद वेदांत। नक्की काय होतंय आणि किती आपला खिशावरचा ताण वाढतोय हे बघणं आता उत्सुकतेचं ठरेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।